नमस्कार मित्रांनो, जय जय रघुवीर समर्थ. तुमची रास ऋषभ आहे का? कधी तुम्हाला असा प्रश्न पडला आहे का की माझा जन्म ऋषभ राशीतच का झाला? देवाने, नियतीने किंवा विश्वाने तुम्हाला हीच रास का दिली? तुमच्यामध्ये असे कोणते विशेष गुण आहेत की जे इतर राशीमध्ये नसतात? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वृषभ राशीच्या लोकांचा पूर्वजन्माशी काही संबंध आहे का? आज आपण जाणून घेणार आहोत वृषभ राशीचे असे रहस्य जे बहुतेक लोकांना माहीत नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी वृषभ राशीसाठी स्वामी समर्थांचा एक विशेष उपाय सांगणार आहे. वृषभ राशीचे अधिपती कोण? वृषभ राशीचा स्वामी ग्रह आहे शुक्र. शुक्र म्हणजे सौंदर्य, प्रेम, पैसा, ऐश्वर्य आणि सुखसोयी. म्हणूनच वृषभ राशीच्या लोकांना सुंदर वस्तू, चांगले जीवन आणि स्थिरता खूप आवडते. हे लोक आयुष्यात मोठी स्वप्ने पाहतात आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनतही करतात. तुमचा जन्म वृषभ राशीतच का? ज्योतिषशास्त्रानुसार कोणतीही रास योगायोगाने मिळत नाही. पूर्वजन्मातील कर्म, आत्म्याची प्रगती आणि नियतीचा उद्देश यानुसार जन्माची रास निश्चित होते. वृषभ राशीत जन्म घेणाऱ्या आत्म्यांना या जन्मात 3 गोष्टी शिकवायच्या असतात: संयम, स्थिरता, मूलनिर्माल्य. करणे म्हणजे तुमच्या आत्म्याला या जन्मात काहीतरी टिकवणारे, निर्माण करणारे करायचे असते. पैसा आणि वृषभ राशी. वृषभ राशीचे लोक पैशाचे महत्त्व चांगले ओळखतात. हे लोक अचानक श्रीमंत होत नाहीत, पण एकदा यश मिळाले की ते टिकून ठेवतात. त्यांच्याकडे संपत्ती निर्माण करण्याची विशेष क्षमता असते. म्हणून अनेक यशस्वी उद्योजक आणि व्यावसायिक वृषभ राशीतच असतात. प्रेमात वृषभ राशी. वृषभ राशीचे लोक प्रेमात अत्यंत प्रामाणिक असतात. हे सहज कोणावर विश्वास ठेवत नाहीत, पण एकदा मन दिले की पूर्ण आयुष्यभर साथ देण्याचा प्रयत्न करतात. मात्र विश्वासघात त्यांना अजिबात सहन होत नाही. वृषभ राशीचे दुःख. वृषभ राशीच्या लोकांचे सर्वात मोठे दुःख म्हणजे लोक त्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात. हे लोक मनाने खूप चांगले असतात, पण प्रत्येक व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवल्यामुळे अनेकदा फसवणूक होते. पूर्वजन्माचे रहस्य. अनेक ज्योतिष तज्ज्ञांच्या मते वृषभ राशीतील आत्मे पूर्वजन्मी कष्टाळू आणि जबाबदारी होते, पण काही अपूर्ण इच्छा आणि अपूर्ण कर्मामुळे त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागला. याच कारणामुळे वृषभ राशीचे लोक अनेकदा लहान वयातच जबाबदाऱ्या स्वीकारतात. वृषभ राशीचा सर्वात मोठा शत्रू दुसरा कोणी नसून त्यांचा स्वतःचा हट्टी स्वभाव असतो. कधी कधी योग्य सल्ला मिळूनही हे लोक आपले मत बदलत नाहीत. यामुळे अनेक संधी हातातून निघून जातात. वृषभ राशीची सर्वात मोठी शक्ती. जर जगात एखादी व्यक्ती शांतपणे संघर्ष करून यश मिळवू शकते तर ती म्हणजे वृषभ राशी. हे लोक आवाज करत नाहीत, पण त्यांच्या कृती जगाला उत्तर देतात. त्यांची जिद्दच त्यांची खरी ताकद असते. स्वामी समर्थांचा संदेश. स्वामी समर्थ सांगतात, धैर्य सोडू नको. वृषभ राशीच्या लोकांचे भाग्य उशिरा उघडते, पण जेव्हा उघडते तेव्हा अनेक वर्षांची मेहनत फळाला येते. म्हणून संयम ठेवा. विशेष उपाय. दर शुक्रवारी स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर तुपाचा दिवा लावा. 11 वेळा श्री स्वामी समर्थ आणि प्रार्थना करा. स्वामी, माझ्या जीवनातील अडथळे दूर करा आणि योग्य मार्ग दाखवा. मित्रांनो, तुमचा जन्म वृषभ राशीत योगायोगाने झाला नाही. तुमच्या आत्म्याचे एक विशेष ध्येय आहे. तुमच्यात संघर्ष सहन करण्याची ताकद आहे. तुमच्यात संपत्ती निर्माण करण्याची क्षमता आहे. आणि सर्वात महत्त्वाचे, तुमच्यावर स्वामी समर्थांची कृपा आहे. जर तुमची रास वृषभ असेल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भक्तिरंग सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.